अरे वरी आर रे पिंपळावरी पार रे 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 खाली कुंभारवरी ताप भोरे रे खाली कुंभार खाली कुंभारवरी ताप भोरे रे खाली कुंभारवरी डंब डाल के उम्बरा वार के डंब डाल के उम्बरा वार के डंब डाल के उम्बरा वार के डंब डाल के उम्बरा पिंपळा सापड्या लाग डंग डाल के डाल के पहिलवरले माळी कोला करड काढी 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 ससा वळी तो वेठी रे ससा वळी तो वेठी ससा वळी तो वेठी रे ससा वळी तो वेठी रे डाळ के पिंपळाची काकड्या लागल्या रे पिंपळाची काकड्या पिंपळाची काकड्या निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव निवृत्ती प्रसादे अनुभवी न गुरु महिमा जानती रे 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 डंग डाल के शिवाल के पिंपळाला काकड्या लागल्या पिंपळाला
रे आरेवरी आर रे पिंपळावरी पार रे खाली कुंभारवरी चाक भोवे रे आरेवरी आर रे पिंपळावरी पार रे खाली कुंभारवरी चाक भोवे रे डंबडाळ के उंबरासी वाळके डंबडाळ के उंबरासी वाळके पिंपळाला काकड्या लागल्या रे पिंपळासी काकड्या लागल्या रे पैल वरले माळी कोल्हा करड काढी पैल वरले माळी कोल्हा करड काढी ससा वडी तो विठी रे डंबडाळ के उंबरासी वाळके पिंपळाला काकड्या लागल्या रे निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव म्हणे निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव म्हणे अनुभवे वीन गुरु महिमा जानती रे निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव म्हणे अनुभवे वीन गुरु महिमा जानती रे डंबडाळ के उंबरासी वाळके पिंपळाला काकड्या लागल्या रे विठ्ठल चरण सरोजन सांद्र नीलांबुदाभं जघन निहित पाणी मंडनं मंडना तरुण तुलसी माला कुंधरुण कुंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देहक्षेत्र निवासिनं तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टयं संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं दयांच केल्या स्मरण ओ या सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुण आता मंगल भवन अमंगल हरि मंगल भवन अमंगल हरि अजित बिहारी अजित बिहारी मंगल जय 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 हनुमान सर्वांनी टाळी वाजवा यांचा पाठ असेल त्यांनी म्हणा ओ जय 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 हनुमान तुझाई कृपा करवो गुरुदेव बंदव गुरु पद पदम परागा बंदव गुरु पद पदम परागा सुरुचि सुबास सरस अनुराग सुरुचि सुबास सरस अनुराग गाइए गणपति जगवंदन शंकर सुवन भवानी सिया राम मय सब जग जाय करहु प्रणाम जोरी जुग पाई करहु प्रणाम जोरी जुग पाई जय जय जय
हनुमान गुसाई, कृपा करो गुरुदेव की नाय। श्री क्षेत्र नेवासा तद अंतर्गत नेवासा बुद्रुक आणि नेवासा बुद्रुक अंतर्गत जायगुडे आखाडा या पवित्र पंचकृषीमध्ये भगवान श्री हनुमानजीच्या दरबारामध्ये आज शनिवारच्या पर्व काळामध्ये आणि श्रावण मासातला हा पहिला शनिवार, आणि मग या श्रावण मासाच्या पहिल्या शनिवारच्या पर्व काळामध्ये श्री हनुमानजीच्या समोर कीर्तन करत असताना हनुमानजीला आवडणारं भगवान प्रभू रामचंद्राचं भजन आपण सर्वांनी मिळून करावं। वरती हात करा आणि मोठ्या प्रेमाने म्हणा, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम, राजा राम 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 सीता राम राम, राजा राम राम राजा राम 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 सीता राम राम राम, विठ्ठल साधकांचे मायबाप, युग्यांची माऊली, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विठोबाचा प्राणसखा, त्रैलोक्याचं जीवन, विश्व माऊली श्रीमंत संत ज्ञानोबाराय या अभंगाद्वारे एका कूट भाषेतून अखिल कोट ब्राह्मण नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा अर्थात परब्रह्म स्वरूपाचं चिंतन करून
तो परमात्मा, ते परब्रह्मस्वरूप संपूर्ण विश्वाला आकार देतं, पण स्वतः काही न करता मायेच्या द्वारे संपूर्ण विश्व निर्माण करत आहे. म्हणून ज्ञानोबाराय परब्रह्म स्वरूपाचं कार्य, त्यामध्ये विशेषतः मायेचं कार्य, संतांचं लक्षण आणि जीवांचं देखील काहीसं वर्णन, आणि या सगळ्यातून होणारी श्री गुरु कृपा, स्वतःवरती झालेली श्री गुरु कृपा, आणि त्यामुळे कार्यकारणात्मक प्रपंचाचा संपूर्ण उलगडा मला झाला, असं ज्ञानोबारायांचं दिग्दर्शन आहे. विठ्ठल विठ्ठल संत महंत भगवंत या सर्वांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या पवित्र असणाऱ्या जायगुडे आखाडा या ठिकाणी स्वानंद सुकन्याशी सद्गुरू जोग महाराज, समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा, वैकुंठवासी गुरुवर्य, आपल्या सर्वांच्या हृदयातलं स्थान लंसी बाबा तांबे, योगीराज मौनी बाबा, या सर्वांच्या कृपाशीर्वादाने महंत गुरुवर्य, आपल्या सर्वांची गुरु माऊली, ज्यांच्या बोटाला धरून आपण परमार्थाची वाटचाल करत आहोत, ज्यांचा आदर्श, ज्यांचं वागणं, ज्यांचं बोलणं, ज्यांचं जीवन आपल्या सर्वांना हुकायंत्राप्रमाणे आहे, असे गुरुवर्य देवगडचे बाबा, आदरणीय वंदनीय गुरुबंधू स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज, त्याचप्रमाणे आदरणीय वंदनीय श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे विश्वस्त देवदासजी बाबा, या सर्वांच्या सहकार्यानं आदरणीय माझे गुरुबंधू हरिभक्तपरायण विजयजी महाराज पवार यांच्या परम उपस्थितीमध्ये, त्यांच्याच व्यासपीठ नेतृत्वानं ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचं पारायण, समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा विजय ग्रंथ पारायण, आणि गुरुवर्य बाबांच्या हस्ते कोनशिलेचा हा पूजन सोहळा, अंतर्गत हा कीर्तन महोत्सव, या निमित्तानं प्रवचन, कीर्तन, अन्नदान, हरिजागर, काकडा, हरिपाठ असा स्तुत्य उपक्रम आपण सर्व मंडळी, समस्त गावकरी मंडळी, तरुण मंडळी, जायगुडे आखाडा, माता भगिनी, या सर्वांच्या परम सहकार्यानं हा सोहळा संपन्न होतोय. मी बऱ्याच वेळेला म्हणतो आणि बऱ्याच वेळेला म्हणतही राहील, एखाद्या संस्थांमध्ये एवढे टाळकरी निर्माण होत नाही, प्राप्त होत नाही, पण जायगुडे आखाड्यावरती हे कसे पाखरासारखे धावून येतात. मी आता बऱ्याच वेळेला इथे कीर्तनाच्या माध्यमातून आलो, पण इथे टाळकरी मात्र कमी पडत नाही. गणेश बाबा आहेत, आमचे शंकरराव आहेत, विनेकरी बाबा, पेटीवादकही तरुण आहे पण सुंदर आहे. आश्रमातला विद्यार्थी आपल्या आश्रमातला, त्याच्याकरता टाळी वाजवावर. एवढ्या कमी वयामध्ये चांगली पेटी वाजवतोय. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे जे महेश भाऊ आहेत, चित्रीकरण करणारे जे बहिरवाडीकर आहेत, आणि आपण सर्व मोठ्या प्रेमाने श्रद्धेने प्रतिवर्षी या हनुमानजीच्या उत्सवाकरता उपस्थित राहता. समोर युगानुयुगे, नव्हे वर्षानुवर्ष, शेकडो वर्षापासून आपले आजे पंजे, खापडपंजे, चिपटपंजे ज्यांनी पाहिलेत, अनुभवलेत, असा भला मोठा वड या ठिकाणी आहे. आणि वडाच्याच माध्यमातून या ठिकाणी अत्यंत छोटं अशा स्वरूपाचं हे मंदिर आता त्यानं एक आकार धारण केला. इवले स्वरूप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. मी नेहमी करता सांगत असतो, पूज्य देवगडच्या बाबाजींचे पावलं फिरले की कोणतंही मंदिर अपूर्ण राहत नाही. मला गेल्या खूप काही वर्षापासूनचा अनुभव आहे. हा तर अनुभव तुम्हाला आहेच आहे. आमचे सचिन महाराज पवार, त्यांनी सेना महाराजांच्या मंदिराची उभारणी सुरू केली. आता अंतिम टप्प्यात मंदिर आलेलं आहे. बाबाजींचे पावलं फिरले की सगळं काही अनुकूलता निर्माण होते. त्यामध्ये अलौकिक अशा स्वरूपाची शक्ती आहे. मग आपल्या घरी जरी बाबाजी आले तरी आपल्या घराला एक आगळा वेगळा लक्ष्मीचा वास, भगवंताचा वास प्राप्त होतो. अशा बाबाजींच्या माध्यमातून, साधू संतांच्या
वाटचालीनं आपल्या जीवनाची वाटचाल करणारे आपण सर्व या जायगुडे आखाड्यावरती अनेक परिवार आहेत. त्या अनेक परिवाराच्या माध्यमातून हा सुंदर असणारा सप्ताह तर 2 दिवसाचा नंतर 3 दिवसाचा आणि आता हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आदरणीय महाराजांच्या माध्यमातून आपण करत आहात. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना वंदन करतो. यामध्ये जे सर्व कार्यकर्ते मंडळी आहेत, जुने कार्यकर्ते, नवीन कार्यकर्ते, भजनी मंडळी, माता भगिनी, वडीलधारी मंडळी, यानं त्यानं रीतीनं सर्व क्षेत्रातील राजकीय क्षेत्र असेल, औद्योगिक क्षेत्र असेल, शेतीचं क्षेत्र असेल, वेगवेगळ्या माध्यमातून सहकार्य करणाऱ्या सगळ्या भाविकांना वंदन करतो आणि अभंगाचं चिंतन करतो. अभंग ज्ञानोबरायांचा आहे आणि अभंग बहुतेक लोकांच्या पाठातलं नाहीये. अभंग घेतल्या घेतल्याच बऱ्याच जणांना असं वाटलं हे नेमकं कुठला आणलाय बाबा अभंग. बाबा नाही, हा ज्ञानोबरायांच्या गाथा ग्रंथातला अभंग आहे. असाच एकदा कार्यक्रमाला अभंग घेतला आणि कीर्तन झाल्यानंतर एकाचा फोन आला, म्हणले बाबा हा अभंग गाथ्यात नाही. म्हटलं असं होणारच नाही, मी आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेत होतो बाबा, बिगर गाथ्याचा मी बोलत नाही, माथ्याचं काही चालवत नाही. तो म्हणे गाथा मी पार उचकून पाहिला, मला अभंगच सापडला नाही. म्हटलं तू गाथा पाहिला कोणता? म्हटलं तुकाराम महाराजाचा. म्हटलं त्याच्यात नाही सापडायचा. मग ज्ञानोबरायांचा अभंग तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये कसा सापडेल? त्याच्याकरता ज्ञानोबरायांचा गाथाच माथा जागेवर ठेवून पाहावा लागेल. खरं जर पाहिलं तर जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगावरती आपण नेहमी करता कीर्तन ऐकतो. अनेक मंडळी त्या अभंगाचं चिंतनही करतात. पण ज्ञानोबरायांचा अभंग आणि ज्ञानोबरायांच्या अभंगाचं चिंतन करणं तसं जिकरीचं काम आहे, पण तरी अल्पबुद्धीप्रमाणे प्रयत्न करतो. विश्वमौली ज्ञानोबा या अभंगातून हा कार्यकारणात्मक जो प्रपंच आहे, अर्थात व्यवहार आहे, अर्थात संपूर्ण जगत आहे, या जगताची उत्पत्ती तो भगवान परमात्मा करतो. पण तो एकटा या जगताची उत्पत्ती करू शकत नाही मायेचा आश्रय केल्याशिवाय. म्हणून अध्यस्त आहे माया आणि अधिष्ठान आहे तो परमात्मा. म्हणून पहिला आर हा शब्द परब्रह्म करताय आणि दुसरा आर हा शब्द त्या माये करताय. म्हणून आरे वरी आर रे. आणि या सगळ्या जगताला घडवणारा जो ब्रह्मदेव आहे, महाराज सांगतात, माऊली सांगतात, खाली कुंभार वरी चाक भोवे रे. हा कुंभार म्हणजे ब्रह्मदेव खाली आहे आणि त्याच्या डोक्यावरती देखील काळ रूपी चक्र फिरत आहे. खाली कुंभार वरी चाक भोवे रे. ज्ञानोबराय सांगतात, याच कार्यकारणात्मक प्रपंचामध्ये, याच व्यवहारामध्ये, मृत्यूलोकामध्ये भगवंत रूपी उंबराला संत रूपी वाळक डंबाळून लागले. म्हणून डंब डाळके उंबरासी वाळके. या कार्यकारणात्मक प्रपंचामध्ये भगवंत रूपी उंबराला संत रूपी वाळक डंबळून म्हणजे भरपूर लागले. पण याच प्रपंचामध्ये, या कार्यकारणात्मक प्रपंचामध्ये तुमच्या आमच्यासारख्या काकड्या मात्र संसाराला चिटकून बसल्या. पिंपळाला काकड्या लागल्या रे. ज्ञानोबराय सांगतात, काय झालं? पहिलं वरले माळी कोल्हा करड काढी. पहिलं माळावरती, परमार्थाच्या उंच असणाऱ्या शिखरावरती संत रूपी कोल्हे प्रेमाची करड वाटतात, प्रेम वाटतात. पहिलं वरले माळी कोल्हा करड काढी. पण तिथेच मात्र तुमच्या माझ्यासारखे ससा वळीतो बेठी रे. आपण आपल्या प्रपंचाच्या गाठीत येत बसतो. पण ज्ञानोबराय सांगतात, हा संपूर्ण कार्यकात्मक प्रपंच, माया कार्य जगत आणि परब्रह्माचं स्वरूप कळण्याकरता श्रीगुरु कृपेची गरज आहे. ज्ञानोबराय सांगतात, मला श्रीगुरूची कृपा झाली. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती प्रसादे. ज्ञानदेव बोले गुरु महिमा अनुभवे विन गुरु महिमा जाणती रे. डंब डाळके उंबरासी वाळके
पिंपळाला काकड्या लागल्या रे विठ्ठल अभंगाच्या चारही चरणाचा अर्थ आपल्या समोर ठेवला. आता अल्पमतीप्रमाणे वारकरी शिक्षण संस्थेच्या नियमाप्रमाणे अभंगाची थोडक्यामध्ये प्रस्तावना. पहिलं चरण, दुसरं चरण, तिसरं चरण, वेळ राहिला तर चौथं चरण. अभंगाची थोडक्यामध्ये प्रस्तावना अशी आहे, या संपूर्ण विश्वामध्ये संतांनी अवतार घेतला आणि येन केन प्रकारेण हा संपूर्ण समाज परमार्थ सन्मुख व्हावा एवढ्याकरता आपल्याला वाङ्मय दिलं, अर्थात आपल्याला विचार दिला. ज्ञानोबरायांच्या रूपानं ज्ञानेश्वरी रूपी विचार दिला, तुकोबरायांच्या रूपानं गाथा ग्रंथाच्या रूपानं विचार दिला, नादबाबांच्या माध्यमातून श्री एकनाथी भागवत दिलं. यानं त्यानं रीतीनं संतांनी मृत्यूलोकामध्ये अवतरित होऊन आपल्याला अर्थात जडजीवांचा उद्धार करण्याकरता प्रयत्न केला आणि हे वाङ्मय आपल्याला दिलंय. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबरायांचं प्रगल्भ वाङ्मय आहे. आपण पाहतो, ज्या ठिकाणी आपण तुम्ही जन्माला आलो या पंचकृषीमध्ये अर्थात श्री क्षेत्र नेवास या ठिकाणी ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी नावाचा अलौकिक ग्रंथ सांगितला. अमृतानुभव नावाचा ज्ञानोबरायांचा स्वतःचा अनुभव आपल्यापर्यंत विदित केला. सर्वसामान्य लोकांच्या करता हरिपाठ रूपी छोटासा ग्रंथ ज्ञानोबरायांनी आपल्याकरता दिला. चांगदेव महाराजांच्या करता चांगदेव 65 दिली आणि जनसमुदायाकरता नव्हे सर्वांनाच परमार्थ सन्मुख करावं या पवित्र हेतून अभंगाचा गाथा दिला. विठ्ठल या गाथा ग्रंथामध्ये काही नामपर प्रकरणातील अभंग आहे, काही पंढरीपर प्रकरणातील अभंग आहे, काही विरहिणीपर प्रकरणातील अभंग आहे, काही भगवंताशी हितगुज करणारे अभंग आहेत, तर काही कूट प्रकरणातील अभंग आहे. कूट या शब्दाचा अर्थ असा आहे, सरळ सरळ त्या शब्दाचा अर्थ न कळणे आणि विचारा अंती तो अर्थ लक्षामध्ये येणे, याला म्हणतात कूट प्रकरणातील भाषा, कूट प्रकरणातील अभंग. संत वाङ्मय जर आपण पाहू गेलो तर त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी अनेक संतांनी कूट भाषेचा वापर केला आहे. चला ज्ञानोबरायांच्याकडे पाहू. ज्ञानोबराय बोलतात ही भाषा कशी आहे? कूट भाषा आहे. जे स्वतःला बुद्धिमान म्हणून घेणारे जे विद्वान लोक आहेत त्यांनी या भाषेकडे लक्ष द्यावं आणि समजून घ्यावं. पती जन्मला माझे उदरी, पती जन्मला माझे उदरी, पती जन्मला माझे उदरी, पती जन्मला माझे उदरी, मी झाले तयाची नोवरी, झाले तयाची नोवरी, झाले तयाची नोवरी, झाले तयाची नोवरी, पतिव्रता धर्म पाहू, पतिव्रता धर्म पाहू, पतिव्रता धर्म पतिव्रता धर्म. पती जन्मला माझे उदरी, मी झाले तयाची नोवरी, पतिव्रता धर्म पाहावो माझा. आता प्रत्येक चरणाचा आणि प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला सांगण्याकरता वेळ नाही, आपल्याला अभंगाकडे जायचंय. पती जन्मला माझे उदरी, ऐकताय ना तुम्ही? सगळे जागेत ना? पती कुठे जन्माला? कुठे पाटील? माझे उदरी, आणि नंतर मी झाले तयाची नोवरी. आणि महाराज सांगतात, माऊली सांगतात, पतिव्रता धर्म पाहावो माझा, सर्वा परिपती भोगीचे ओझा. ज्ञानोबरायांचा अभंग आहे. मी लहान असताना 7वीला असताना माझ्या वडिलांनी मला भारुड शिकवलं होतं. असा एवढा छोटा होतो मी, तो सारखाच होतो.
7वीला असतात त्यांनी मला भारूड शिकवलं होतं शंकरराव. काट्याच्या आणीवर वसती 3 गाव, 2 ओसाड 1 वसेची ना. ऐकताय ना तुम्ही? काट्याची आणि, त्या काट्याच्या आणीवर वसती 3 गाव, 2 ओसाड 1 वसेची ना. वसेची ना तेथे आले 3 पारधी, 2 आंधळे एका दिशेची ना. दिशेची ना त्याला मारल्या 3 बुक्क्या, 2 हुकल्या 1 लागेची ना. समजेची ना? समजेल. लागेची ना त्याला मारल्या 3 बुक्क्या, 2 हुकल्या 1 लागेची ना त्याला दिल्या 3 म्हशी, 2 वांझ्या 1 फळेची ना. ज्ञानोबरायची भाषा. ज्ञानोबराय सांगतात, ऐसा ज्ञानदेव म्हणे ऐसा ज्याचा अनुभव सद्गुरू वाचोनी कळेची ना. विठ्ठला विठ्ठला. ही ज्ञानोबरायांची भाषा आहे. ज्याला बुद्धीची घमेंड आहे त्याने ज्ञानोबरायांच्या अभंगाची झुंजावं महाराज. मुक्ताबाई महाराज सांगतायत, मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्यासी, थोर नवलाव झाला वांझे पुत्र प्रसवला. मुंगी उडाली आकाशी, आकाशामध्ये मुंगी उडाली. तिने काय केलं? बोला ना. सूर्याला गिळून टाकलं. माऊली मुक्ताबाई महाराज सांगतात, थोर नवलाव झाला. जी वांज आहे त्या वांझेला पुत्र प्रसवला. मग जर पुत्र प्रसवला तर वांज कशी आहे, वांज आहे तर पुत्र प्रसवला कसा? मुंगी वाली शिंगे झाली विजूबाबांनी प्रमाण दिलंय. मला वाटतं नाथबाबांचं असेल, नामदेव महाराजांचं. मुंगी व्याली शिंगी झाली. मुंगी व्याली तिला काय झाली? शिंगी म्हणजे आपलं गाढवाचं गदड काय म्हणतात त्याला, शिंगी झाली. आणि नामदेव महाराज सांगतात, तिचे दूध किती? 17 रांजण भरून गेले, पेले 12 हत्ती. महाराज सांगतात, लटके न बोलू वर्तमान खोटे, पाण्यात कासव गीत गाय, वनात कोलानाचे, सावज मनी संतोषला, खोकड पुस्तक वाचे, लटके न बोलू आम्ही वर्तमान खोटे. नामदेव महाराज सांगतात, लटके म्हणती त्याचे पूर्वज नरका जाती. जे मी सांगतोय ना याला खोटं म्हणे, त्याचे पूर्वज नरकाला जातील. तुम्ही पहा, खरं म्हणायचं की खोटं म्हणायचं? विठाला महाराज आहेत, मुक्ताई महाराज आहेत, ज्ञानोबा आहेत. अनेक संतांनी कूट भाषा वापरलेली आहे. मला इथंच बोलायचं आहे. साहित्यामध्ये देखील बरेच कूट श्लोक आहेत. श्रीमद भगवद्गीतेमध्ये अर्थात त्या महाभारत ग्रंथामध्ये एकूण 8000 कूट श्लोक आहेत. किती आहेत? 8000 कूट श्लोक आहेत. आणि त्या 8000 कूट श्लोकापैकी अर्थात महाभारतामध्ये जे भीष्म पर्व आहे त्या भीष्म पर्वामध्ये भगवद्गीता आहे. आणि भगवद्गीतेमध्ये सुद्धा बरेच काही कूट श्लोक आहेत. आश्चर्यवत पश्यति कश्यदेन माश्चर्यवत वदति तथैव चान्यः, पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपन् स्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् निमिषन् निमिषन्नपि. कळलं असेल तुम्हाला सगळं, काय अडचण नाही. ती सगळी एक अशी रेष जर पाहिली ना पश्चिम श्रवणवांची, ही आपल्याला नाही व्हायचं बाबा. हा श्लोक बसवायला बाबा सांगतात, हा श्लोक बसवायला 5 दिवस लागले. याचा अर्थ असा आहे,
ही कूट भाषा भगवंतांनी देखील वापरली. विठ्ठल विठ्ठल उदाहरण दाखल तुम्हाला सांगतो. एक नवीन वाटसरू रस्त्याने चालला. समोरून 2 मुली येत होत्या पाणी घेऊन. जुना काळ होता. जुन्या काळी शेंदून पाणी आणलं जायचं. आडावरून, नदीवरून. डोक्यावरती हंडा, डोक्यावरती 2 हांडे, कमरेवरती 1 हांडा. जुन्या काळामध्ये पाणी आणलं जायचं, लांबून पाणी आणलं जायचं. आता घरोघरी नळ आला. कुठं नळ आला? दारात नळ आला. दारात नाही, घरात नळ आला. 6 वाजता पाणी येऊन जातं तरी जाग येत नाही अंबाबाईला. नवऱ्याला सांगते एक काम करा, जाग येत नाही ना, मग एक 25 फुटाची नळी घेऊन या. सांगितल्याप्रमाणे ते आपलं नळी घेऊन येतं. नळीचं एक तोंड नळाला, नळीचं दुसरं तोंड रांजणामध्ये, माठामध्ये, हांड्यामध्ये, चहाच्या पातेल्यामध्ये, तांब्यामध्ये. अलीकडच्या काळामध्ये आपण नळीच्या जगतामध्ये जगत आहोत. प्लास्टिकच्या जमान्यामध्ये कोणी पाहुणा किंवा महाराज जर आला आणि त्यानं जर पाणी मागितलं तर तांब्याने आणि ग्लासने पाणी द्यायचंच नाही, डायरेक्ट नळीच तोंडाला लावायची. तुम्हाला काय काय पाणी प्यायचं पिये बाबा. आता आमचे एक महाराज आहेत, महाराजांना माहिती आहे, पाहुणा आल्यानंतर चहा घेता का, कॉफी घेता का, दूध घेता का, इंडोसल्फन पिता का, असं काही विचारायचंच नाही. पाहुणा आला की त्याला मशीनमध्ये टाकायचा, पान खाऊनच बाहेर आला पाहिजे. अशा युगामध्ये आपण जाणार आहोत. मला मुद्दा मांडायचा, त्या पाणी घेऊन येत होत्या. हा अनोळखी ग्रस्त रस्त्याने चालला आणि या अनोळखी ग्रस्तानं त्या 2ही मुलीला प्रश्न विचारला, हे मुलींनो तुम्ही कोणाच्या? समोरचा ग्रस्त अपरिचित आहे, अनोळखी आहे, त्याला परिचय द्यावा की न द्यावा. मुली हुशार होत्या, कारण त्या जायगुडी आखाड्यावरच्या होत्या, संस्कृत जाणणाऱ्या होत्या. त्या मुलीने विचार केला आपण परिचय तर दिला पाहिजे, पण त्याला काही कळलं नाही पाहिजे. हुशार होत्या, पंचकृषीतल्या होत्या, नेवाशाच्या. पहिल्या मुलीने परिचय दिला, म्हणले बघ मी कोणाची आहे. चतुर्मुखो न च ब्रह्मा रसारूढो न च शंकरा अकाली वर्षती मेघा तस्याहं कुलवालिका. मी त्याची मुलगी आहे. कोणाची? 4 तोंड आहे पण ब्रह्मदेव नाही. चतुर्मुखो न च ब्रह्मा वृषारूढो न च शंकरा. बैलावर बसतो पण शंकर नाही. चतुर्मुखो न च ब्रह्मा वृषारूढो न च शंकरा अकाली वर्षिती मेघा तस्याहं कुलबालिका. दुष्काळामध्ये त्याचा धंदा चांगला चालतो असा जो कोणी, त्याची मी आहे कन्या. तिनं काय सांगितलं याला काही कळलं नाही. विस्तार असा आहे. चतुर्मुखो न च ब्रह्मा. जुन्या काळी कोळी बैलावरती किंवा रेड्यावरती पाणी वाटप करत होते. त्या पखालीला तोंड किती असायचे? 4 तोंड. 4 तोंड. म्हणजे पाठीवरती ती पखाल टाकली की इकडून पाणी टाकायचं, खालच्या तोंडाने काढून टाकायचं, इकडून पाणी टाकायचं, खालच्या तोंडाने काढून टाकायचं. चतुर्मुखो न च ब्रह्मा. बैलावरती तो पाणी द्यायचा. वृषारूढो न च शंकरा अकाली वर्षिती मेघा. दुष्काळामध्ये त्याचा धंदा चांगला चालायचा असा जो कोळी, त्याची ही कन्या. पहिल्या मुलीने काय सांगितलेलं काही कळलं नाही. मग दुसरीला विचारलं तू कोणाची? तीही त्याचीच, तिचीच मावस बहीण होती. तिने सांगितलं अरे मी कोणाची पहा. कृष्णमुखी नच वानरी द्विजिव्हा नच सर्पिणी पंचप्रिया नच पंचाली तस्याहं कुलबालिका. कृष्णमुखी नच वानरी, काळ तोंड पण वानरी नाही. द्विजिव्हा नच सर्पिणी, 2 जिव्हा आहे पण सर्पिन नाही. पंचप्रिया नच पंचाली, 5 जणांची प्रिय आहे. पांचाली म्हणजे द्रौपदी नाही. तस्याहं कुलबालिका. कोणाची आहे त्याला काही कळलं नाही, पण मी होतो तिथं पाहिला, मी समजून घेतलं. कृष्णमुखी नचे वानरी, काळ तोंड आहे पण वानरी नाही. जुन्या काळी पेन होता. जुन्या काळी म्हणजे आपण कैलासराव आपण लहान होतो त्या काळात पेन होता. त्या पेनाला नीप होती आणि जीभ होती. नीप आणि जीभ. निपी खाली जी जीभ होती ती जीभ ढवळी होती का पांढरी होती? जागे का तुम्ही? नीप होती. निपी खाली जी जीभ होती ती जीभ ढवळी होती का पांढरी होती? काळी 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 होती. याचा अर्थ तुम्ही जागे आहेत. कृष्णमुखी नचे वानरी, काळ तोंड आहे पण वानरी नाही.
द्विजिव्हानचे सर्पिणी. आता त्या जिभीच्या वरती जी नीप होती त्या निपीला 2 जिभा, बरोबर. आपण असं ब्लेड घालायचो मध्ये, आठवत आहे ना? हा, शाई गुतल्यावरती, कागद गुतल्यावर. हा, द्विजिव्हानचे सर्पिणी, 2 तिला जिभा आहे, सर्पिण नाही. पंचप्रियानचे पांचाली, 5 बोटामध्ये आपण तो पेन धरतो. मग असा जो कवी, असा जो लेखक, त्याची ही कन्या विठ्ठल. असे अनेक कूट श्लोक आहेत, अनेक अभंग आहेत. त्या अनेक कूट अभंगापैकी ज्ञानोबराय बोलतात, अरे वारी यार रे, अरे वारी खेळामध्ये खेळाडू जर एक जीवाचे असतील ना तर खेळ रंगतो. एक जीवाचे खेळाडू, आता खेळाडू चांगले, एवढे सगळे खेळाडू आणि तुम्ही सगळे खेळाडूच. अरे वारी यार रे, पिंपळावारी पार रे. ज्ञानोबराय सांगतात, अरे वरी आर आहे, पिंपळावरी पार आहे, खाली कुंभार आहे आणि वरी साक भोवे रे. आर म्हणजे मध्य, आर म्हणजे केंद्र, आर म्हणजे व्हील, आर म्हणजे व्यास. या संपूर्ण विश्वामध्ये जेवढ्या काही वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तू गतिमान आहेत आणि गतिमान वस्तूला गती देणारा मध्यंतरी एक मध्य असतो, केंद्र असतो, व्यास असतो. कोणतीही वस्तू घ्या, मोठ्या वस्तूपासून तर अणु रेणुक द्युनुक पर्यंत प्रत्येक वस्तू गतिमान आहे. जुन्या काळामध्ये पत्रा होता, पत्र्याला असे छिद्र असायचं आणि ऊन जर पडलं तर त्या छिद्रातून असं खाली असं किरण, आणि त्याच्यामध्ये जे कण पेरायचे त्याला काय म्हणायचे, अणुरेणू म्हणायचे. अणुरेणुया थोगळा तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा. मला एवढं सांगायचंय, अणु गतिमान आहे, रेणू गतिमान आहे. एकही वस्तू अशी नाहीये तिला गती नाहीये. आता मी जे बोलतो माझ्या बोलण्याला काय गती आहे. तुम्ही जे ऐकता त्या ऐकण्याला सुद्धा काय गती आहे. तुम्ही जे पाहता, मी जे पाहतो तेव्हा पाहण्याला सुद्धा गती आहे. जी टाळी वाजते या टाळीला सुद्धा गती आहे. आपलं चालणं आहे, चालण्याला सुद्धा. कोणतीही क्रिया जर आहे त्या प्रत्येक क्रियेला काय आहे, गती आहे. गतीशिवाय काहीच नाही. चला, ज्या पृथ्वीवरती आपण राहतो ती पृथ्वी एका जागेवरती आहे का फिरत आहे? बोला ना.
फिरत आहे म्हणजे तुमचा जायगुडी आखाडा कधी कधी नेवासा खुर्दला येतो, कधी कधी आम्ही खुर्द तुमच्या आखाड्याला येतो, कधी कधी तुम्ही सगळे कानेगावला येतात, आमच्या पडेगाव कानेगावला, कधी कधी बहिरवाडी, कधी कधी धनगरवाडी. पृथ्वी फिरत आहे. बरं, पृथ्वी फिरत आहे पण कोणाभोवती फिरते? बोला ना. आपण भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, समाजशास्त्र जाणणारी मंडळी आहोत. पृथ्वी स्वतः भोवती फिरते आणि स्वतः भोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते. बरं, ज्या सूर्याभोवती फिरते तो सूर्य एका जागेवरती स्थिर आहे का फिरत आहे? पाटील, गारवळे पाटील, एका जागेवर स्थिर आहे का फिरतोय? एका जागेवर आहे. तुमच्या आखाड्याला सकाळ सकाळ होत नाही, दुपारी दुपार होत नाही, संध्याकाळी संध्याकाळ होत नाही, कारण तुमचा सूर्य एकाच जागेवरती आहे. दोनही पद्धतीचे ज्ञानोबरांचे ओवे आहेत. जैसे न चालता सूर्याचे चालणे, न चालताना देखील सूर्याचं चालणं ज्ञानोबर आहे. आणि दुसरी ज्ञानोबरांची भूमी आहे. ज्ञानोबरा भगवान सांगतात, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. याचा अर्थ असा आहे सूर्याला देखील गती आहे. श्री हनुमानजीचा विचार केला तर हनुमानजीचे गुरु आहे सूर्यदेव. सूर्यदेवाला सांगितलं, गुरुराया माझ्यावरती अनुग्रह करा, मला ज्ञान द्या. सूर्याने सांगितलं, बाबा मी स्थिर नाहीये, मला देवाची आज्ञा आहे, मला थांबता येत नाही, माझ्या वेगानं जर चाललास तर तुला विद्या देतो. सूर्याच्या वेगामध्ये माझ्या हनुमानजीनं विद्या ग्रहण केली. विठ्ठल फिरत आहे, चंद्र फिरत आहे, सगळी सृष्टी फिरत आहे. आणि म्हणून या सगळ्या सृष्टीला अर्थात गतिमान असणाऱ्या सृष्टीला गती देणारा मध्यंतरी एक अधिष्ठानभूत परमात्मा आहे. पण तो परमात्मा काही करत नाही, त्याला मायेचा आश्रय घ्यावा लागतो किंवा मायेला निर्माण करावं लागतं. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यचे होते पायी कानोबा तेरे तेरे ते. भगवान सांगतात, दैवी एशा गुणमयी मम माया दुरत्यया. मायेनं हे सगळं जगत केलंय. म्हणून आरे वरी आर रे, पिंपळावरी पार रे. आपण नेहमी ऐकतो, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबादा. पुढे पुढे प्रसवला विश्व तोची सर्व होय जाणता. संपूर्ण विश्वाला तो प्रसवला, पण तो प्रसवला त्याला एकट्याला प्रसवता येत नाही. एकोहम बहुश्याम. तसा परमात्म्याला काही आकारच नाही आहे. गोस्वामी सांगतात, बिनु पादाच्या लाई सुनही बिनु सारा, कर बिनु कर मिलिना. बिनु पद चलही सुनही बिनु काना, कर बिनु कर मिलिना. परमात्म्याला काहीच नाहीये. नव्हता काळा गोरा खुदाना ठेंगणा, स्वरूप सुंदरना आंधळा देखणा. नवती जीव शिव तयासी भावना, पंचभौतिकना नेने पंच प्राणाव. असा तो परमात्मा, काहीच जिथे नाही. सांगू तुम्हाला किती मस्त परमात्मा स्वरूप असं आहे. लक्ष देऊ नाही का? परमात्मा स्वरूप असं आहे. कसं आहे ते? असं आहे असं सांगता येत नाही, ते तसं आहे. नाही कळलं? परमात्मा स्वरूप असं आहे. कसं आहे ते? असं आहे असं सांगता येत नाही, ते तसं आहे. भाऊ, साखर कशी आहे हो? साखर कशी आहे? नक्की डायबिटीस वाल्याला गोड नाही वाटत ती. काही माणसं गोड सुद्धा बोलत नाही. ते संक्रांत येते ना, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. त्याने सांगितलं तिळगुळ आहे गोड बोला, त्याने सांगितलं नाही आपल्याला डायबिटीस, आपण गोड नाही बोलणार. साखर कशी आहे? गोड आहे. पण गोड म्हणजे नेमकं कशी हो? ते म्हणाल, बाबा कीर्तन झाल्यावर आमच्या घरी या, तुम्हाला मूठभर साखर देतो, तुम्ही खा आणि मग जशी लागल ना तशी. त्याला काय म्हणतात? गोड. अर्थात परब्रह्म स्वरूपाचा देखील असा अनुभव ज्याला येतो तो मूका स्वाद नवत या न्यायानं प्रब्रह्माचा अनुभव सांगता येत नाही, तो फक्त अनुभवायचा असतो. रंग नाही रूप नाही नाही वर्ण, रंग नाही रूप
परमात्मा काहीच जिथे नाहीये आणि मग मायेनं सगळं हे निर्माण केलं म्हणून पहिला आर शब्द परब्रह्म स्वरूपा करता आणि दुसरा आर शब्द या माये करता म्हणून आरेवरी आर रे पिंपळावरी पार रे. आता थोडं व्यवहारामध्ये या. तुम्हाला जातं माहित आहे? जात्याला वरची एक तळी आणि खालची एक तळी, बरोबर? वरची जी तळी असते त्या तळीला एक लाकडी असतो, त्याला काय म्हणतात? बोला ना, त्याला काय म्हणतात? खुटा का खुंटा? काय म्हणतात? खुटा आणि काय म्हणतात? खुंटा. आपल्याला काय होतं, कधी अनुस्वार देण्याची सवय लागली. जिथं अनुस्वार आहे तिथं अनुस्वार देत नाही, जिथं अनुस्वार नाही तिथे दिल्याशिवाय राहत नाही. आता कुंकू हा शब्द आहे ना, कुंकू जिथं म्हणतो कुकू. आता तूप हा शब्द आहे, तूप इथं काय अनुस्वाराची गरज आहे का? पण जसं काय पुण्याहून आला, तुंप घ्याल का? बरं घेऊ ना, काय अडचण नाही. तुंप खुंटा. वरच्या तळीला काय? खुंटा आहे. खालची जी तळी असते त्या तळीला मध्यंतरी एक लोखंड असते, त्या लोखंडाला काय म्हणतात तो? आरी म्हणतात. आरी. माऊल्यांना विचारा. मग ती माऊली काय करते, अर्थात ती बाई काय करते, ती आई काय करते? त्या जात्यामध्ये धान्य टाकते. आता चांगलं आहे का? त्या जात्यामध्ये ती माऊली धान्य टाकते. माझ्या कबीर महाराजांनी ते जातं पाहिलं, दळण पाहिलं. चलती चकी देख के दिया कबीरा रोय, चलती चकी देख के दिया कबीरा रोय, दो पाटन के बीच में साबुत बचा न कोय. कबीर महाराज रडू लागले. ती बाई दळण करत होती, कबीर महाराज पाहतात आणि रडू लागले. कारण जे धान्य टाकतं त्या धान्याचं काय होतंय? पीठ होतंय. त्याच्यामध्ये धान्य टाकलं जातं, त्याचं काय होतंय? पीठ होतंय. पण थोडं लक्ष द्या, आपण पाहतो पण पाहत नाही. कोणतं धान्य रगडलं जातं? ती जी मध्यंतरी आरी असते त्या आरीला ज्या धान्यानं सोडलंय ते धान्य रगडलं जातं, की ज्या धान्याने आरीला पकडलंय ते धान्य रगडलं जातं? बोला. ज्या धान्याने आरीला सोडलंय ते धान्य रगडलं जातं, पण ज्या धान्याने आरीला पकडलंय त्याला काय धोका आहे का? ज्या धान्याने गळ्यात माळ घातली आहे, ज्या धान्यानं एकादशी केली आहे, ज्या धान्यानं वारी केली आहे, जे धान्य कधी 31 डिसेंबर साजरा करत नाही, कधी गटारी अमावस्या त्याला माहित नाही, असं जे धान्य आहे ते कधी रगडलं जात नाही. पण आता चला त्या धान्याकडे. जाको राखे साया मारस के नाको, त्यानं आरी पकडली. पण आता चला त्याच्याकडे. कोणाकडे? ज्यानं आरीला सोडलंय. त्याचं काय बनलं? ऐकताय तुम्ही? त्याचं काय बनलंय? पीठ बनलं. पीठ बनून ते कोणाच्या हातात गेलं? तुमच्याकडे भाकरी कोण करतं, महिला का पुरुष? महिलांच्या हातात ते पीठ गेलं. त्या बाईने काय केलं? त्या पिठामध्ये मीठ टाकलं, त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि त्याला चांगलं मळून घेतलं. मळून त्याचा काय केला? चला ना पुढे. त्याचा काय केला? उंडा बनवला. उंडा बनवून इकून एक चापट, तिकून एक चापट, इकून असा चापटा खायला लागला. चापटा खाता खाता त्याची काय बनली? चला पुढे चला. त्याची काय बनली? भाकर बनली. भाकर बनल्यानंतर ती भाकर कुठे गेली? तव्यावरती गेली. तवा तापलेला होता. हा भाकरीवरती ज्या वेळेला होते, तव्यावरती ज्या वेळेला भाकर गेली, त्या भाकरीला असं वाटलं मी निवडूनच आले. अशी फुग बरेच माणसं फुगतात महाराज. एकदा सत्ता हातामध्ये आली की असे फुगतात. त्यांना मंदिर कळत नाही, परमार्थ कळत नाही, भजन कळत नाही, पूजन कळत नाही. तिथं आपलं गुंड्या काढूनच चालवतो महाराज. देवाजवळ आपला अभिमान सोडून द्यावं महाराज. देवाजवळ काही चालत नाही असं. अरे 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 मानसा तू येडा का कुळार, देवा पुढ माणूस
पाला पाचुळार. देवापुढे आपलं डोकं जास्त चालवायचं नसतं. आणि याला असं वाटलं आपण फुगलो, भाकर अशी फुगायला लागली फुगता फुगता निवडून आल्यासारखं वाटलं. पण जेव्हा तव्याचे चटके बसायला लागले मग त्याच्या लक्षात आलं, जयांगी मोठेपण तया यातना कठीण. मोठेपणा प्राप्त झाला की यातनाही सहन करावं लागतात. मग भाकर तिथून निघाले, चला त्या भाकरीकडे. भाकर तिथून निघाली, पुढे कुठे गेली? गॅसचं वातावरण सोडा, आता चुलीकडे चला. मग ती तव्यावरून निघाली आणि आहाराला लागली. मग तिथं त्या बाईने तिला चांगली फिरून घेतली आणि मग ती पूर्ण भाजली. भाजल्यानंतर ती भाकर उचलली आणि मग कशात टाकली? चला टोपल्यात टाकली. टोपल्यातून पाहुण्याच्या ताटात गेली, ताटातून पाहुण्याच्या हातात गेली. थांबा ना, अजून पाहुण्याच्या हातात गेली, हातातून पाहुण्याच्या पोटात गेली. पुढचा प्रवास मला माहित नाही. विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी, तया थोर झाली हानी, तया थोर झाली हानी. तिला खाणी दौरांची, तिला खाणी दौरांची, तिला खाणी दौरांची. एवढी अवनती का झाली याचं कारण परमात्म्याला विसरली. मूळ जी आरी आहे त्या आरीला विसरली. म्हणून आरेवरी आरला कधी विसरायचं नाही, अधिष्ठानाला कधी विसरायचं नाही. चला आणखी दुसरं उदाहरण. तुम्हाला ते भवरा माहिती आहे? भवरा असा फिरतो, पण भवऱ्याच्या खाली एक लोखंड असतं. त्या लोखंडाला काय म्हणतात? तो बोला ना, लोखंडाला काय म्हणतात? आरी. भवरा फिरतो पण कोणामुळे फिरतो? बोला ना. भवरा फिरतो पण कोणामुळे? आरीमुळे. असे बरेच भोवरे फिरतात, ते आरीमुळेच फिरतात. बरेच भोवरे आरी भोवतीच फिरतात. आरीने सांगायचं, भोवऱ्याने ऐकायचं. असे बरेच भोवरे असतात, ते कीर्तनामध्ये सांगायचे नसतात. असे बरेच भोवरे आरी भोवती फिरतात. नाथ बाबा सांगतायत, खेळ भवरा के बाई भवरा, सप्तपाताळे त्यावरी. याचा अर्थ असा आहे, या संपूर्ण विश्वाला अधिष्ठान परमात्मा आहे, आरी. आणि सगळं जगत फिरते त्या आरीभोवती. अधिष्ठान ईश्वर सर्वभूतानां हृद्येश्वरतिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. भगवान स्वतः सांगतात, जातशेदो मृत्युम ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् परिहर्यर्थे नत्वम शोचितुमर्हसि. ध्रुव म्हणजे केंद्र. ज्ञानोबरायांनी किती गोड बोललंय. नंतर ज्ञानोबराय सांगतात, उपजेते नासे नासिले ते पुनरपी दिसे. पण कसे? घटिका यंत्र जैसे परिरमेगा. ज्ञानोबरायांनी 800 वर्षापूर्वी घड्याळाचा शोध लावला. या घड्याळाचा शोध माझ्या माऊलीने लावलाय. असे अनेक शोध आहेत ज्ञानेश्वरीमध्ये. आज विज्ञान म्हणतंय, अर्थात शास्त्रज्ञ म्हणतात आम्ही शोध लावला, पण याच्या अगोदर माझ्या ज्ञानोबरायांनी शोध लावला.
माझ्या ज्ञानोबरायांनी शोध लावला, पण तो कोणत्या गावाला लावला विसरले तुम्ही? ज्ञानोबरायांनी हे सगळे शोध लावले कोणत्या गावाला बसून? नेवाशाला बसून. विठ्ठला विठ्ठला त्रिभुवन एक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र. आपण छाती ठोकपणाने सांगितलं पाहिजे, आम्ही ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीतले कुशीतले माणसं आहोत. ज्ञानोबरायांच्या कुशीमध्ये पडोनी राहीन ते ठाई, उगाच संताची पायी. ज्ञानोबरायांच्या सानिध्यामध्ये राहावं, ओव्यांच्या सानिध्यामध्ये राहावं, ज्ञानेश्वर मंदिरावरती अर्थात माऊलींच्या मंदिरावरती प्रेम करावं आणि ज्ञानेश्वरी वाचावी. विठ्ठला विठ्ठला घराघरामध्ये पैस खांबाचा फोटो असला पाहिजे महाराज. घराघरामध्ये पैस खांबाचा फोटो म्हणजे त्या परिसाचा फोटो आहे. आता आपण नेवासा ते पंढरपूर ज्ञानेश्वरी पालखी सोहळा नेलाय. आपण अनेक जण त्याचे साक्षीदार आहात. एवढा मोठा सोहळा, अलौकिक सोहळा, ज्ञानोबरायांच्याच कृपेनं, सद्गुरू जोग महाराजांच्या कृपेनं, अनेक साधू संतांच्या कृपेनं तो सोहळा पूर्ण झाला. पण अंतिम दिवशी करकम मुक्कामी गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती बाबा कुरेकर यांचं कीर्तन झालं. अचानक बाबा आले. आपण ज्यावेळेला सत्कर्म करत असतो त्या सत्कर्माची खरी फलश्रुती अशी असते, एखादा महात्मा त्या सत्कर्मामध्ये प्रवृत्त होतो येतो, हीच त्या सत्कर्माची काय असते? फलश्रुती असते. श्री गुरु पैसा भेटेची गा, तैशी कर्मसाम्य दशा होय जेथ विरेशा. श्री गुरु त्या ठिकाणी येतात, आपल्याला तृप्त करतात. गुरुवर्य बाबांनी सांगितलं, नेवाशाचा जो पैस खांब आहे तो पैस खांब म्हणजे परिस आहे, आणि त्या परिसाला लोखंड लागलं की लोखंडाचं काय होतं? सोनं होतं. तसं आपलं मस्तक लोखंड रूपाने आहे. आपण त्याचं दर्शन घेतलं की आपलं काय होणार आहे? आपल्या जीवनाचं सोनं होणार आहे. विठ्ठला अरे ज्ञानोबरायांच्याकडे काय कमी आहे? रेड्याच्या मुखातून वेद बोलवण्याची ताकद माझ्या ज्ञानोबरायांच्याकडे आहे. निर्जीव असणारी भिंत ज्ञानोबरायांनी चालवली आहे. जी स्त्री आहे त्या स्त्रीला देखील ज्ञानोबरायांनी पुरुषामध्ये रूपांतर केलंय. आपलीच गोष्ट आहे, निर्जीव असणारे प्रेतवत झालेल्या सच्चिदानंद बाबा, त्या सच्चिदानंद बाबाला जिवंत केलंय. अनेक अनेक ज्ञानोबरायांनी ही चमत्कार लोकांच्या करता दाखवले, कारण चमत्कार केल्याशिवाय नमस्कार मिळत नाही. आमचे बाबा एक ते सांगत असतात, नखरा केल्याशिवाय इकरा होत नाही. म्हणून अलीकडे लोक कीर्तनात नखरा करायला लागले. नका काही कना माल, पण नखरा नाही करायचा आपल्याला. हा परिस खांब आहे. त्या पैस खांबाला जर कान लावला ना तर आतमधून आवाज येतो, ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबरांच्या त्या पैस खांबाजवळ अनेको पद्धतीची ऊर्जा आहे. ऊर्जा केंद्र आहे, विश्वाचं ऊर्जा केंद्र ज्ञानोबरायांचं ते पैस खांबाचं मंदिर आहे. आपण त्याला हलक्यामध्ये घेतो, आपल्याला तिथं पाहिजे तसा आनंद मिळतो मिळतो ज्याचं त्याला, पण जो जाणीवपूर्वक त्या ठिकाणी जातो त्याला तो आनंद मिळाल्याशिवाय राहत नाही. पण त्याच्याकरता सोनं करण्याकरता सुद्धा तो कोण असला पाहिजे? रत्न पारखी असला पाहिजे. विठ्ठल भगवान परमात्मा स्वतः सांगतायत, जातशे ध्रुव मृत्युम ध्रुवम जन्म मृतस्य च अपनीत होतो. जातशे ध्रुव मृत्युम उपजेते नासे नासिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे. ज्ञानोबरायांनी हा शोध लावला घड्याळाचा. चला घड्याळाकडे. घड्याळाला काटे किती वेळा? अय भाऊ, घड्याळाला काटे किती? 3 काटे. सेकंद काटा, मिनिट काटा आणि तास काटा, 3 काटे आहेत. आता काही काहीच्या घड्याळाला एकच काटा राहतो, तो एकटाच फिरतो बिचारा. एसटीमध्ये प्रवास करत असताना विचारलं शेजाऱ्याला, म्हटलं का हो किती वाजले? त्यांनी सांगितलं महाराज वाजून 5 वाजले.
वाजून 6 वाजले. मला वाजून काय भानगड आहे? त्यांनी सांगितलं, म्हणले मला माझ्या घड्याळाला एकच काटा आहे, मिनिट काटा नाही, सेकंद काटा नाही, तुम्ही पहा आणि मला सांगा म्हणे. म्हटलं एवढं घड्याळ जुनं आणि ते असं बंद घड्याळ कशाला वापरतो? तो मला शायनिंग. बघा शायनिंग मारायची खूप सवय लागली मला, द्या सोडून. घड्याळाला काठी 3, सेकंद काटा, मिनिट काटा, तास काटा फिरतं. 3ही काटा फिरतात, पण 3ही काट्याचा वेग सारखा आहे का हो? चला थोडं चिंतन करा, थोडासा विचार करा. सेकंद काटा फिरतो, मिनिट काटा फिरतो, तास काटा फिरतो, तिघांचा वेग वेगवेगळा आहे. विचार करून बोला, बोलून विचार करू नका. मला सांगा, सेकंद काटा 1 मिनिटामध्ये किती चक्कर मारतो? मी काय शब्द बोललो? बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोललेलं बरं असतं म्हणतात. सेकंद काटा 1 मिनिटाला किती चक्कर मारतो एवढे पाटील? 1 चक्कर मारतो. वा विचार. आणि तोच सेकंद काटा 1 तासामध्ये किती चक्कर मारतो? 60 चक्कर मारतो. ज्या 1 तासामध्ये सेकंद काटा 60 चक्कर मारतो, त्या 1 तासामध्ये मिनिट काटा किती चक्कर मारतो? वा 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 जम. म्हणून तर ज्ञानोबा आहे आळंदीहून ज्ञानेश्वरी सांगायला कुठं आले? इथं नेवाशात आले. विठाल विजय बाबा, चांगला शेतकरी चांगलं बी कोणत्या रानात पेरतो? बरड रानात कोणी पेरत नाही, जी सुपीक जमीन आहे. ज्ञानोबा हे जाणकार पेरणारे होते, त्यांना ज्ञानाची पेरणी करायची आहे. जगामध्ये फिरले ज्ञानोबा आहे, पण ही ज्ञानाची पेरणी करण्याकरता या वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याकरता ते नेवास क्षेत्र त्यांनी निवडलं. कारण इथली मातीच पवित्र आहे, इथले माणसं पवित्र आहे, इथली माय पवित्र आहे. सेकंद काटा 1 तासामध्ये 60 चक्कर मारतो, मिनिट काटा 1 तासामध्ये 1 चक्कर मारतो. चला या 1 तासामध्ये तास काटा किती चक्कर मारतो? तो आपला या ढाब्यावर उठतो आणि त्या ढाब्यावर थांबतो. बाकीचे कार्यकर्ते फिरत राहतात, नेता जागेवर असतो, कार्यकर्त्याचे भांडणं होत असतात. सेकंद काटा, मिनिट काटा, तास काटा तिघांचा वेगवेगळा आहे. आता हा तास काटा म्हणजे ब्रह्मदेव, मिनिट काटा म्हणजे इंद्रदेव, आणि सेकंद काटा म्हणजे तुम्ही आम्ही. किती वेळा जन्माया जन्म झाला फिरा गणित नाही जी दातारा. किती गोड आहे. दुरोनी आलो मी गा, दुःख झाले दारुण. गणेश बाबा काय अर्थ या प्रमाणाचा? महाराज सांगतात दुरोनी आलो मी गा, दुःख झाले दारुण. इकडे बघा ना माझ्याकडे, काय अर्थ या प्रमाणाचा? दुरोनी आलो मी गा, दुःख झाले दारुण. ते होतं ना ते एक गटरामुशावालं, ते म्हणे बाबा दारुण दुःख झालं म्हणले. म्हणलं होतच असतं. दुरोण आलो मी गा. दारुण हा जो न शब्द आहे तो न नळाचा नाही, न बाणाचा आहे. विठाला विठाला याचा अर्थ सेकंद काटा म्हणजे तुम्ही आपण आहोत. कितीतरी वेळा मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलो आणि गेलो. तुमचे माझे कितीतरी जन्म झालेत. आपले आई बाप वेगवेगळे होते. जन्म बदलला की आई बाप बदलतात, भाऊ बदलतात, नातेक होते बदलतात, सगळं काही बदललं जातं. आणि आत्मा मात्र तोच असतो. म्हणून अनेक जन्म आपण फिरत राहतो. आपण जीव आहोत. जीव रूपानं हा सेकंद काटा आहे. अर्थात जीव आहे, इंद्रदेव आहे, ब्रह्मदेव, सगळेजण फिरत आहेत. पण केंद्र मात्र जर कोण असेल तर तो परमात्मा. म्हणून आरेवरी आर रे महाराज सांगतात, पिंपळावरी पार रे.
पिंपळ म्हणजे संसार वृक्ष. भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये वर्णन आलंय. ऊर्ध्वमूलमदशाख वशवथम परावरव्यम छंदंसेस्य प्रणानि यस्तं वेद स वेदविद अदस्योर्ध्वं परसुतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रबाला आदस्य मूलानि अनुसंततानि कर्मानुबंधीन मनुष्यलोके. इथं आल्यानंतर हा वड पाहिला ना, मग मला अभंग आठवला. विठाला विठाला विठाला. बाकी सर्व जे पिंपळ आहेत त्या पिंपळाचं मूळ खाली आहे आणि पानं फांद्यावर आहे. पण हा संसार वृक्ष याला पिंपळ म्हणतात ना, अश्वत्थ म्हणतात, वडही म्हणतात, पिंपळही म्हणतात. मग हा जो पिंपळ आहे हा पिंपळ याचे मूळ वरती आहे आणि पानं फांद्या खालती आहे. आता शोधम प्रसुता तस्य शाखा. पण या अध्यस्त असणाऱ्या या वडाला किंवा या पिंपळाला अधिष्ठान जर का असेल तो परमात्मा म्हणून अरे वर यार पिंपळा वरी पार. आणि या कार्यकारणात्मक प्रपंचाला घडवणारा जो कुंभार रूपी ब्रह्मदेव आहे त्या ब्रह्मदेवाच्या डोक्यावरती देखील काळ रूपी चक्र फिरत आहे. म्हणून खाली कुंभार वरी चाक भोवेरे. ब्रह्मदेवानं घडवलेली ही सृष्टी आहे महाराज. कुलाल हाडाचा बापचा हाडाचा अखंड घडवितो मडके रे. मडके घडवण्याचं काम त्याचं अखंड चालू आहे त्या ब्रह्मदेवाचं. सगळे मडके जरी घडवतो पण त्याला एक दिवस जायचंय. आ ब्रह्मभुना लोका पुनरावर्तीन. अर्जुन माऊली सांगतायत कैसे थोरवेचे मान पाहे पा तो सृष्टी बीजाचा साठोपा परी पुनरावृत्तीच्या मापाशी गजाला. ब्रह्मदेव झाला म्हणून काय झाला, त्यालाही जन्म आहे महाराज. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती म्हणून खाली कुंभार वरी चाक भोवेरे. काळरूपी चक्र त्याच्या डोक्यावरती फिरत आहे. पण ज्ञानोबा सांगतात याच मृत्यू लोकामध्ये भगवंत रूपी उंबराला संत रूपी वाळक डंबळून लागले. सगळ्यांनी हात खाली करा रे. चांगलं भजन केलं. परिसर मौनी बाबांच्या माध्यमातून हे श्री हनुमानजीचं मंदिर उभारलं गेलंय. गुरुवर्य वंशी बाबा, समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा, गुरुवर्य बाबा आदी करून सर्व संतमंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. आणि म्हणून या भूमीमध्ये असा सुंदर असणारा कार्यक्रम आपण सगळेजण करत आहात. 9 वाजलेले आहेत. 2 मिनिटांमध्ये पुढील सर्व चरणाचा भावार्थ सांगतो आणि थांबतो. विठाला 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 विठाला. ज्ञानोबा सांगतायत डंब डाळके उंबरासी वाळके पिंपळाला काकड्या लागल्या रे. या कार्यकारणात्मक प्रपंचामध्ये भगवंत रूपी उंबराला संत रूपी वाळकं डंबळून लागले. आपण जी वडाची पूजा करतो, आपण जी पिंपळाची पूजा करतो, वडाची पूजा करतो वड म्हणून का पिंपळ म्हणून, आपलं देव म्हणून. वडाची पूजा करतो आपण वड म्हणून का देव म्हणून. देव म्हणून वडाची पूजा आपण केली जाते ना. कधी वड सावित्रीच्या वेळेला वडा पाव वडा पाव. तिकडे जाऊ नका, दुसरीकडे आपण या वडाला म्हणतो वडा पाव. वडाची पूजा वड म्हणून नाही, देव म्हणून. पिंपळाची पूजा पिंपळ म्हणून नाही, देव म्हणून. नागपंचमी येणार आहे, नागाची पूजा नाग म्हणून का देव म्हणून. देव म्हणून. गायीची पूजा गाय म्हणून का देव म्हणून.
देव म्हणून. पोळ्याला बैलाची पूजा, बैल म्हणून का देव म्हणून? अरे आमच्या संतांच्या संस्कृतीनं, संतांच्या विचाराने चराचरामध्ये परमात्मा पाहायचं शिकवलंय. जे जे भेटे भूत ते ते मानजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. या न्यायानं ज्ञानोबाराय सांगतात, भगवंत रूपी उंबराला संत रूपी वाळकं डांबळून लागले. डांबळून म्हणजे फार, फार म्हणजे मोक्कार, मोक्कार म्हणजे चिक्कार, चिक्कार म्हणजे कितकबी, कितकबी म्हणजे लई, लई म्हणजे पुष्कळ, पुष्कळ म्हणजे बखळ, बखळ म्हणजे मस. अजून तरी म्हणा बस. माझा मराठाची बोल कौतुके. मराठी भाषा ही समृद्ध भाषा. ज्ञानोबाराय सांगतात, भगवंत रूपी उंबराला संत रूपी वाळकं डांबळून लागले. वाळकं म्हणजे काय? ते शेंदाड माहिती आहे तुम्हाला? शेंदाड, शेंदाड जोपर्यंत कच्चा आहे तोपर्यंत ते हिरवं आहे. शेंदाड जोपर्यंत कच्चा आहे तोपर्यंत ते कडू आहे. शेंदाड जोपर्यंत कच्चा आहे तोपर्यंत ते टणक आहे. पण ते एकदा पिकलं की त्याचा हिरवेपणा जातो, कडूपणा जातो आणि टणकपणा येतो. बरोबर 7 वाजता कीर्तन सुरू झालं होतं. 9 वाजता संपवण्याची जबाबदारी माझी आहे. एखादे 2-5 मिनटं लांबले तर लांबले. माझा मिनटं जरा थोडा मोठा असतो, हे लक्षात ठेवून फक्त, बाकी काही नको करू. पिकली शेंद कडूपणे गेले. ज्ञानोबाराय सांगतात, डंब डाळके उंबरासी वाळके. वाळकं म्हणजे शेंदाड. माशा भगवंत रूपी उंबराला संतरूप वाळकं डंबळून लागले आणि तिथेच मात्र तुमच्या माझ्यासारख्या पांचट काकड्या संसाराला चिटकून बसल्या. पिंपळाला काकड्या लागल्या रे. तुमचा माझा संसार म्हणजे पांचट. किती पांचट सांगूच का आता कीर्तनात? संसार हा पांचट असतो. कितीही गोड करण्याचा प्रयत्न करा, संसार काय असतो? पांचटच असतो महाराज. संसार दुःख मूळ महाराज प्रमाण सांगतायत, पांचटच असतो. लहान असतो मुलगा तोपर्यंत घरचे सांगतात, आई वडील, बाळ्या बाळ्या तुला काही समजत नाही. बरं नाही समजत. लग्न झाल्यानंतर ती म्हणत असते, तो मला ना समजतच नाही. आणि म्हातारा झाला की मुलं म्हणत असतात, बाबा तुम्ही आता गप्प बसा, तो मला ना समजत नाही. याला समजतं कधी? याला म्हणतात पांचटपणा. पांचटपणा आहे महाराज. काय संसाराचं सांगायचं? आमचे नामदेव महाराज पटाडी सांगायचे, राग मानू देऊ नका. आपला संसार म्हणजे 1 एकर 1.5 बिघा, गवळी गाय, मांडव वासरून, शेंबड पोरगण, चपटी बायको. याच्यापेक्षा दुसरा आहे तरी काय? आपला संसार म्हणजे काय? आणि त्याच्यात आपल्याला वाटतं वा मला असं मला तसं. अहंकाराचा वारा न लागो राजसा, याच्याकरता मी बोलतोय. अहंकार ठेवूच नाही, भगवान परमात्म्याला समर्पित करावं. याचा अर्थ असा आहे, पिंपळाला काकड्या लागल्या रे. ज्ञानोबाराय सांगतात, पहिलं वरले माळी कोल्हा करड काढी. पंच कोशांच्या पलीकडे, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग या 3ही लिंगांच्या पलीकडे नव्हे. ज्ञानोबाराय बोलतात, जे तो विषयाची दाट झाडी, माझी कामक्रोधाची साकडी, चुकावणी आला पहाडी सदवासनेच्या. देव पाहो देव पाहो, ज्याला देव पाहायचा त्यानं उंच ठिकाणी जायचं, एव्हरेस्ट शिखरावरती जायचं आणि तिथून उडी टाकायची.
म्हणजे देव भेटत नसतो. उंच ठिकाणी जायचं याचा अर्थ अंतःकरणाची उंची वाढवायची आहे. नितीन गडकरी साहेब यांचं मला वाक्य खूप चांगलं गोड वाटलंय. नितीन गडकरी सांगितलंय, मला जे मोठे वाटत होते ना ते त्यांच्या जवळ जाऊन पाहिलं ते अत्यंत छोटे होते, आणि मला जे छोटे वाटत होते त्यांच्या जवळ जाऊन पाहिलं ते तर खूप मोठे होते. व्यवहारामध्ये पहा, माना करता, पाना करता, ऐश्वर्या करता, प्रपंच करता, व्यवहारा करता जे जे मोठे माणसं आपल्याला दिसतात ना, जवळ जाऊन पहा ते अत्यंत छोटे असतात, आणि जे छोटे असतात ना ते मनाने अत्यंत मोठे असतात. या जगामध्ये भिकारी कोण आहे? तो दरिद्री कोण आहे? सभवती दरिद्र यस्य विशाल तृष्णा. ज्याची तृष्णा मोठी तो खरा भिकारी आहे. मला सांगा, हुंडा जास्त कोण मागतो, श्रीमंत का गरीब? भिकारी कोण आहे मग? हा का तो? याचा अर्थ असा आहे, या जगामध्ये जीवन जगत असताना जो उंच विचाराचा आहे तो खरा श्रेष्ठ आहे, तो खरा महात्मा आहे. महान आत्मा यश सह महात्मा. बरोबर घुले बाबांनी प्रश्न विचारला होता 3ऱ्या वर्षाला ज्ञानेश्वरीमध्ये, महात्मा म्हणजे काय? ज्याचा बोध मोठा तो खरा महात्मा. जे कारंजले गांजले त्या सिंहने जो आपुले. रंजल्या गांजल्याला आपलं म्हणतो तळागाळापर्यंत जातो नव्हे, निम्न असणाऱ्या स्वरूपाला व्यक्तीला हात देतो आणि वरती घेतो, तो खरा मोठा आहे. आणि म्हणून ज्ञानोबाराय सांगतात, पहिलं वरले माळी कोल्हा करड काढी, संत रूपी कोल्हे प्रेमरूपी करड वाटतात. ज्ञानोबाराय नेवाशामध्ये आले, आणि नेवाशामध्ये आल्यानंतर ज्ञानेश्वरीच्या रूपानं माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेनगुडी या रूपानं सगळ्या जगाला प्रेमाचं दान देतात. ज्ञानोबारायांनी संकुचित भावना ठेवली नाही, नाही तर ज्ञानोबारायांना म्हणता आलं असतं, नेवासा तालुका सुखाचा करीन, उपवाशी मारीन श्रीरामपूरचे. मुद्दाम श्रीरामपूर म्हटलं, माझं तालुका श्रीरामपूर आहे. उपवाशी मारीन शेवगावचे, उपवाशी मारीन गंगापूरचे. नाही ना महाराज, अवघाचे संसार सुखाचा करेन. म्हणून जो संकुचित राहतो तो तसाच राहतो संकुचित, पण ज्यानं विचार मोठे केले तो खरा मोठा आहे. आणि म्हणून पहिलं वरले माळी कोल्हा करड काढी, पण तिथेच मात्र तुमच्या माझ्यासारखा ससा वळीतो विठी रे. आपापल्या संसाराच्या गाठी देत माणसं बसतात. ज्ञानोबा सांगतात, हे करण्याकरता निवृत्ती प्रसादे देव माने, निवृत्ती प्रसादे शिवा
काकड्या लागला काकड्या लागला 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 लागला
अनुभवे विन गुरुमहिमा जाणती रे, किंवा गुरुमहिमा अनुभवे विन जाणती रे. डंब डाळके उंबरासे वाळके, पिंपळाला काकड्या लागल्या रे. ज्ञानोबा सांगतात, माझ्या श्रीगुरूंनी माझ्यावरती कृपा केली आणि असणाऱ्या या कार्यकारणात्मक संपूर्ण प्रपंचाचं मला जाणीव झाली. ज्ञानदेव म्हणे, पाहता पाहिले स्वप्नी जे चैले, जाईल रया कोणाचे मायबाप, कोणाचे गणगोत मृग जळवत जाईल रया. जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ, म्हणून चिंती चरण कमळ रखुमा देवराचे. या न्यायानं निवृत्तीने दिलेले माझे हाती मजरदही सद्गुरू, जेने तारिलो हा संसार पुरू. ज्ञानदेव म्हणे, तरलो तरलो. या न्यायानं ज्ञानोबा सांगतात, अनुभवाशिवाय गुरु महिमेद्वारे, गुरुच्या कृपेद्वारे मला हे सगळं कळालंय. म्हणून डंब डाळके उंबरासी वाळके, पिंपळाला काकड्या लागल्या रे. झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी समर्पित करतो. या कूट भाषेतल्या अभंगाचा अर्थ मी सांगितला असाच आहे असं नाही. सद्गुरू श्री साखरे महाराजांचा जो ज्ञानोबरायांचा गाथा आहे, त्या गाथा ग्रंथामध्ये जो अर्थ आला आहे तो अर्थ समोर ठेवून जसा जसा सुचेल सद्गुरू कृपेनं तसा अभंगाचा अर्थ काढण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये जे बरोबर असेल ते श्रीगुरूंचं आहे, जे काही चुकीचं असेल ते आमच्या बुद्धीचे दोष आहे. जाता जाता एक आपण सर्वांना विनंती करतो, ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी म्हणजे तुमची माझी काय आहे, आई आहे. त्या आईचं भजन आम्ही आता या वर्षीपासून ठरवलं. नेवासा ते पंढरपूर ज्ञानेश्वरीचा पालखी सोहळा गेला आणि या पालखी सोहळ्याच्या माध्यमातून असं आम्ही ठरवलं, जिथे जिथे वारकरी संप्रदायाचं कीर्तन या सध्या तरी तालुक्यामध्ये, जिथे जिथे ज्ञानेश्वरीच्या या परिसरामध्ये, ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीच्या कुशीमध्ये जिथं कुठे कीर्तन होईल त्या कीर्तनामध्ये हे भजन करावं. ते हे माय ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी तुमची माझी काय आहे, आई आहे. एक तरी ओवी अनुभवावी या न्यायानं प्रत्येकाच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी असली पाहिजे. प्रत्येकाने ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचा पैस खांबाचा स्पर्श आपल्या जीवनाला करून घ्यावा. आपल्या पाहुणे रावळे जर आले तर त्यांना ज्ञानेश्वरीच्या अर्थात त्या पैस खांबाच्या दर्शनाला घेऊन जावा. हा कटाक्ष आपण सर्वांनी पाळावा. या मंदिरावरती आपण प्रेम करावं आणि हे भजन आयुष्यभर म्हणावं. ते हे माय ज्ञानेश्वरी, ते हे माय ज्ञानेश्वरी, ते हे माय ज्ञानेश्वरी, ते हे माय ज्ञानेश्वरी. बोला, ते हे माय ज्ञानेश्वरी, ते हे माय ज्ञानेश्वरी, हे माय कोणता म्हणायचं कोणता, ते हे माय ज्ञानेश्वरी, ते हे माय ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी, ते हे माय ज्ञानेश्वरी, ब्रह्म साम्राज्य दीपिका, ते हे माय ज्ञानेश्वरी, ब्रह्म साम्राज्य दीपिका, ते हे माय माय ज्ञानेश्वर, ब्रह्मज्ञान हे गोमती,